नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 6 ते 7 योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 6 ते 7 योजनेसाठी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत, किती रुपये आहेत आणि हे संपूर्ण योजनेचे पैसे कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि ह्या 8 योजना कोणकोणत्या वेगळ्या योजना आहेत आणि हे या 8 वेगवेगळ्या योजनेचे हेक्टरी किती रुपये वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार याच्या संदर्भातही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिली योजना आहे खरीप हंगाम 2023 ची पीक विमा योजना। आणि मित्रांनो, गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 चा पीक विमा भरलेला होता असे शेतकरी आहेत 1,60,00,000 शेतकरी। आणि त्या 1,60,00,000 शेतकऱ्यांपैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांचे दावे पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेले, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि त्या शेतकऱ्यांना 7,280 कोटी रुपये असा विक्रमी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि जवळपास 3,009 कोटी रुपयाची वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। कारण की ही जी माहिती आहे खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेची माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे बोलत असताना अशी माहिती देण्यात आलेली की 7,280 कोटी रुपये हा विक्रमी खरीप हंगाम 2023 साठी पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि यांच्यापैकी जवळपास 3,009 कोटी रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि हा आता 3,009 कोटी रुपये वाटप व्हायला जर विलंब झाला तर शेतकऱ्यांना व्याजासहित पीक विम्याचा परतावा देण्यात येईल, अशी सुद्धा माहिती देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट महत्त्वाचा आहे, ते अपडेट आणि ती योजना म्हणजे सोयाबीन कापूस अनुदान। राज्य शासनाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या आधी भावांतर योजना काढण्यात आली होती आणि त्याच भावांतर योजनेलाच एक पर्याय म्हणून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा भावांतर म्हणजे कमी भावामध्ये विकलेल्या सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि सोयाबीन आणि कापूसाचं अनुदान राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील 84 लाख शेतकरी पात्र आहेत। आणि या 84 लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापसाचं हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी येणार असल्याची माहिती सध्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या 84 लाख शेतकऱ्यांना कापसासाठी 1,548 कोटी रुपये आणि सोयाबीनसाठी 2,646 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि एकूण 84 लाख शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढची योजना, पुढचा अपडेट रब्बी पीक विमा 2023। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा 2023 चा भरलेला होता त्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता, कारण की नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। आणि या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता अशा सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि एकूण त्या शेतकऱ्यांना 733 कोटी रुपये राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेले आहेत। आणि हे 733 कोटी रुपये 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केले जाणार असल्याची माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून 5 जुलै 2024 च्या GR नुसार 733 कोटी रुपये राज्याचं हिस्सा अनुदान या 9 विमा कंपन्यांना वितरित झालेले आहे। आणि आता हे 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरच रब्बी पीक विमा 2023 चा पीक विमा वाटप केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं असं अपडेट म्हणजे खरीप पीक विमा 2024 म्हणजे या वर्षीचा पीक विमा। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 च्या पीक विम्यासाठी राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यातील 1,65,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट महत्त्वाचा म्हणजे खरीप हंगाम 2023 चा पीक विमा, म्हणजे अगोदर आपण पाहिलं रब्बी पीक विमा 2023, आता खरीप हंगाम 2023 चा पीक विमा बघूयात। मित्रांनो, राज्य शासनाच्या 5 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार 303 कोटी 70 लाख रुपये उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 9 विमा कंपन्यांना वितरित झालेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा बाकी आहे, ज्या शेतकऱ्यांचा मंजूर असून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही, त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य शासनाचं उर्वरित राज्य हिस्सा अनुदान 303 कोटी 70 लाख रुपये जे विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची अशी माहिती आहे। आणि शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे मोफत वीज आहे
त्यामुळे ही सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं विहिरीवरचं वीज कनेक्शन आहे, बोरवरचं वीज कनेक्शन आहे, पुढील 5 वर्षे त्या शेतकऱ्यांना मोफत वीज आहे। तुम्हाला कोणतेही पुढील 5 वर्षे बिल शेतातलं भरायची गरज नाही। त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 5 ते 6 योजनेचे पैसे बघितलेले आहेत, कधी येणार, काय येणार आणि किती रुपये येणार हे सर्व बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता अखेर शेवटी राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली आणि या योजनेसाठी राज्यातील आतापर्यंत 1 कोटी 17 लाख महिला पात्र झालेल्या आहेत आणि या पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता येणार आहे। म्हणजे एकूण एका महिलेच्या खात्यामध्ये 17 ऑगस्टला जवळपास 3000 रुपये येणार आहेत आणि एकूण या योजनेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 5200 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। तर राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 5 ते 6 योजनेच्या वाटपासंदर्भात, अनुदानासंदर्भात डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।